पण वच्छलाच्या सुनीले बोलता नाही येत मोठ्या माणसासोबत. मोठ्याचा मोठ पण नाही, लहानाचा लहान पण नाही. काही शिकवलं नाही वच्छलानं आपल्या सुनाईले. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत राहते आमच्या समोर. सुनाईले तुलसं काबूमध्ये नाही ठेवलं. मजाला मा सुनीची की मा समोर मोठ्या माणसाला काही बोलीन. वच्छला फक्त आमच्या समोर मोठ्या मोठ्या गोष्टी करते. सुनाईले काही काबूमध्ये नाही ठेवलेलं. तिची सून तिच्यासमोर किती बोलली मला. वच्छलानं एक शब्द नाही म्हटला तिले. काहीच नाही म्हटलं. तिच्या सुनीनं किती पान उतारा केला माया, किती पान उतारा केला बाई. तिची सून तर बोललीच मला, तिनं तर मा पान उतारा केला. त्या गोष्टींमध्ये एवढा फरक नाही पडला. मला वच्छलाला पाहून जास्त खराब वाटलं. जेव्हा तिची सून मला बोलली तर वच्छला काहीच नाही बोलली. तिच्या सुनीले एक शब्द नाही बोलली. किती पान उतारा केला तिच्या सुनीनं मायावाला. आणि वच्छला फक्त मुकाड्यानं तोंड पावडली होती बस. काहीच नाही म्हटलं तिनं. कायले बोलू राहिली रंजनाला अशी, त्यापेक्षा मोठी आहे ना, ता एवढी आहे का, कायले बोलली तिले, असं काहीच नाही म्हटलं. एक शब्द नाही बोलली. ते चूप उभी होती निरा. सासू बी बदमाश आहे, सुनाई बदमाश आहे. आता नाही जाईन मी कधी वच्छलायची तर कधीच नाही राहील. किती पान उतारा केला तिच्या सुनीनं. आपल्या कामाशी काम ठेवा म्हणे, पहिले आपली सून सांभाळा म्हणे. असं बोलणं शोभते का तिचं एवढ्या मोठ्या बाईले. मीनं काय केलं तर समजून असतं सांगू राहील तिनं. काय एवढं बोला लागते. वच्छला काहीच नाही बोलू राहिली सुनीले. फक्त मुकड्या नाही ऐकू राहिली ते मला बोलू राहिली तर. वच्छला कले चांगली आहे, ते बदमाशच आहे. तिला तर चांगलं वाटत असन की माई सून बोलू राहिली रंजनाले. काय आली रंजना माघारी. माघरचे तमाशे चालू होते तेव्हा वच्छलाची जीवार आली ना. तिच्या घरातले तमाशे पाहिले तर मीनं. तिला वाटलं बरं माई सून बोलू राहिली तर. तू उभ्या फक्त मजा पाहू राहिली होती. तिच्यात मना लायकीचं बोलू राहिली तिची सून. तिला वाटलं मी नाही बोलत तर तू बोल, म्हणून असं ते आपल्या सुनील काही बोलली नाही ना. माय किती पान उतारा केला बाई गावात. नाही आजपर्यंत एवढा कोणाच्या सुनीनं माया पान उतारा नाही केला एवढा वच्छलाच्या सुनीनं केला. आता कधीच नाही जाईन वच्छलाच्या घरी. थांब म्हणा वच्छला. पाय म्हणा आता कसा बदला घेतो तुम्ही. तुझ्यापासून बी आणि तुझ्या सुनीपासून बी. बदला नाही घेतला ना तर नावाची रंजना नाही म्हटलं मी. कोणासंग पंगा घ्या, मा संग पंगा नाही घ्या. जर मावर आलं ना तर मग मी कोणाचीच नाही ऐकत. पाय म्हणा आता काय करतो तुम्ही. आता माय बाई हे रंजना एकटीच कोण बडबड करू राहिली बापा. काही दिमागात फरक गिरक पडला का काहीच्या. आणि रागात दिसू राहिली लगे. एकटी कोण बडबड करू राहिली. काय झालं बा रंजना, काऊन एकटी बडबड करू राहिली बाई ना. मी त्या घरी गेली होती तर घरी कोणीच नव्हतं तुया. दरवाजा बंद दिसला मला. बाई ना मी वावरात गेली होती ना. मग मला सांगून तर जाती काऊन काय झालं. पण सांग तू कुठे गेलती. बाई ना आपली सुभद्राबाई नाही का, तिचा वावर पेर नव्हता आज तर तिच्या वावरात गेली होती. काऊन काय झालं तुला माहित नाही का आज काय काम होतं आपल्याला. मी तर चालली नव्हती ते सुभद्रा आली जबरदस्ती घेऊन गेली मला. मग आज बरंही नव्हतं वाटत, थोडं डोकं दुखत होतं माया. तरी घेऊन गेली. चाल म्हणे बाया गिया राहतात म्हणे सोबत, बोलणं चालणं होते तर आपण मध्ये डोकं दुखणं बसून जाईन म्हणे. चाल म्हणे तर गेली बाई ना. मग मी तू कुठे गेली होती तर आणि कोण बडबड करत येऊ राहिली. बाई ना मुन्नी आता तुला काय सांगू मी. काय सांगू म्हणजे मी गेली होती वच्छलाच्या घरी. वच्छलाला बोलवलं होतं ना आपण दोघी ना, तर वच्छला आली होती माघरी. मी नव्हती घरी तेव्हा. आई सांगत होती वच्छला आली म्हणे, थांबली म्हणे लय वेळ तू वाट पाहिली म्हणे, मग चालली गेली म्हणे घरी. मी म्हटलं माय बाई आली होती घरी तर चला बापा जाऊ तिच्या घरी उभ्या. मग मी गेली बाई ना. तिच्या घरी चालू होतं भांडण. हे कोणती नवाईची गोष्ट आहे. भांडणं हमेशाच होतात त्याच्या घरी सासू सुनीचे भांडणं चालूच राहतात. नाही हो बाई ना सासू सुनीचे भांडणं नव्हते चालू. वच्छलाच्या सुनीचे आणि पोराचे जोरानं भांडणं चालू होते. हो का माय बाई, कोणत्या पोराचे भांडणं चालू होते. 3 पोरं आहेत ना तिले. एक म्हणतो आता हायच नाही वाटते घरी. कुठं गेला तर फिरायला गेला का कुठं गेला म्हणे. ते सांगे ऑफिसच्या कामात गेला म्हणे. कोण वच्छला. तेच 2 पोरं आहेत घरी, मोठावाला आणि लहानावाला. दोघांचे भांडणं चालू होते आपल्या बायकाईसोबत. माय बाई कोणत्या कारणावरून भांडणं चालू होते व मला ते समजलंच नाही बाई ना. मी विचारूच राहिली होती तर वच्छलाच्या सुनीनं माया पान उतारा केला. तुम्हाला काय करायला लागते म्हणे आमच्या घरातलं. तुमच्या घरातलं पा म्हणे तुम्ही, पहिले आपली सून सांभाळा म्हणे. मला बोलली बाई ना ते लय बोलली. लय पान उतारा केला वच्छलाच्या सुनीनं माया आता दिमागातच बसली ते. आता माय बाई हो का व खरंच का. काय बोलली व सांगितलं ना तुले. आपली सून सांभाळा म्हणे, आपल्याच घरातलं पा म्हणे. चालल्या म्हणे लोकांच्या घरातलं पाहिले म्हणे. काय म्हणे उठल्या सुटल्या की आमच्या घरी येता म्हणे. त्याच्या घरात पाहू द्या काय चालू आहे, त्याच्या घरात पाहू द्या काय चालू आहे. काय लोकांच्या घरातलं पाहता म्हणे, आपल्याच घरातलं पा म्हणे पहिले. आता माय बाई खरंच का व. मग नाही तर काय माय वच्छलाच्या सुनीनं लय पान उतारा केला मायावाला. आता तसं वाटत आहे की फालतू गेली तिच्या घरी मी, फालतू गेली. तुलाही काय माहित होतं माय बाई की तुला अशी बोलीन म्हणून ते. हो ना बाई मला वाटलंच नाही असं बोलीन म्हणून. कोणती वाली बोलली तर लाईनीवाली बोलली अशी. नाही लाईनी नाही बोलली, ते मोठी बोलली. आता माय बाई कोण ते विशाखा. हो तेच माय बाई. ते तर मोठी गरीब आहे व ते तर कोणती कोणाला काही बोलत नाही. लाईनीवाली तोंडाय आहे हे ऐकलं होतं मी ना. पण मोठीवाली तर म्हणतात लय चांगली सून आहे. वच्छला बी तर तिची तारीफ करते, कधी काही म्हणत नाही म्हणते, कधी काही बोलत नाही म्हणते. काय जुनं नाही मला कशी काय बोलली तर लय बोलली मला. हो माय बाई रागात बोलली अशी. माणूस रागात काही बोलू शकते, काही सांगता नाही येत. पण समजायला तर पाहिजे ना कोणासंग बोलू राहिली तर. माणूस पण बोलायला पाहिजे ना. मला बोलणार का ते, एवढी हिंमत झाली का तिची. तुला बोलली तर वच्छलानं काही नाही म्हटलं का. तोच तो प्रॉब्लेम आहे मला, तोच प्रॉब्लेम आहे. तिची सून जेवढी मला बोलली ना तेवढं मला खराब नाही लागलं. जेवढी वच्छला चुप बसली मला ते खराब लागलं. वच्छला एक शब्द नाही बोलली ना आपल्या सुनीला, एक शब्द नाही बोलली. पाहून तू यापेक्षा मोठी आहे ते. अशी बोलतं का तशी बोलतं का. काहीच नाही, एक शब्द नाही बोलली. सून मला बोलली ना तर पायतच होती मठ. जसं काही तिच्या मनातलं बोलू राहील तिची सून. वच्छला तर काम नव्हतं का तिथं आपल्या सुनील टोकणं. ते तर फक्त मजा पाहू राहिली होती. वच्छला कोणती धडावर आहे व तुला माहिती आहे कशी आहे ते. पण मी तिची मैत्रीण होती ना, तिलाच भेटायला गेलती ना मी तिच्या घरी. तिनं तिच्या सुनील बोलायला नव्हतं पाहिजे का. एवढं तर म्हणायला पाहिजे होतं ना. कायले बोलू राहिली होत्या रंजनाले. एवढी नाही बोलली बाई ना ते, काहीच नाही म्हटलं तिच्या सुनील तिनं. चुप निरा.
तुला काय वाटते लय चांगली आहे वच्छला? ते कोणाची सगी नाही आहे म्हटलं, कोणाची सगी नाही आहे ते. तुला काय वाटते तिची सून तुला बोलली तर तिला काय खराब वाटलं असेल? ते का ऐकून बोलीन? तिले तर चांगलं वाटलं असेल तरी बोलते बा रंजनाले. ते का तुझ्यासारखी मासारखी आहे? आपण दोघी चांगला आहोत. आपल्या मैत्रिणीला बोललं तर आपल्या सहन होत नाही, पण ती आपल्यासारखी नाही आहे ना दोघीसारखी. तिचा स्वभाव बी काही चांगला नाही आहे ना वच्छलाचा. मला वाटलं होतं माय बाई तिची मोठी सून लय चांगली आहे, पण ते बी सासूसारखीच आहे. त्या चौघी सासूनासारख्याच आहेत, त्या का आपल्यासारख्या आहेत का? पण माई सून जर बोलली असती माय अशी मासमोर वच्छलाले तर मग तर झालंच. सुनीची पहिली गोष्ट तर हिंमतच नाही आहे मासमोर मैत्रिणीला बोलायची. तुला काय वाटते वच्छलाच्या सुनाईची हिंमत आहे वच्छलाच्या समोर बोलायची? वच्छलाची बी मर्जी शामिल असेल ना त्याच्यातनी. तुला बोलली तिची सून तर वच्छलाला बी चांगलं वाटलं असं. आमच्या घरात जेव्हा तमाशे चालू होते तेव्हा या रंजनाची याची काय गरज आहे? आमच्या घरातले तमाशे ऐकत बसली इथं, बरी बोलू राहिली माई सून रंजनाले. तिला तर मनातून असं वाटलं असेल म्हणून ते काही बोलली नाही. या वच्छलाले बी सबक शिकवणं जरुरी झालेलं आहे माझ्यासाठी, लय जरुरी झालं. म्हणूनच तर प्लॅन काढला मी ना. माई दुश्मन आहे शांताबाई, तू दुश्मन आहे आता वच्छला. एक तीर से दो निशाण. शांताबाई मध्ये वच्छलाबाई मध्ये भांडण लावून देऊ. बऱ्या दोघी भांडणं करतात. वच्छला शांताबाईची चांगली सटक काढीन आणि शांताबाई चांगली वच्छलाची सटक काढीन. एक तीर से दो निशाण. तू या बदला वच्छला सोबत निघून जाईल आणि माया बदला शांताबाई सोबत निघून जाईल. फक्त आपल्याला एक काम करायचं आहे, दोघीला एकीमेकीबद्दल भडकून द्यायचं आहे बस. नाही मी नाही बोलत आता वच्छलासोबत. अहो बाई ना दिमागानं काम घेणं. वच्छलासोबत चांगलं चांगलं राहून प्रेमानं बोलून आपलं काम करून घ्यायला लागेल ना. शांताबाईच्या खिलाफ भडकून द्यायला लागेल ना वच्छलाले, आणि वच्छलाच्या खिलाफ मध्ये शांताबाईला भडकून देऊ. झालं काम खतम आपलं. मग फक्त बसून आपल्याला मजे पाय नाही बस. समजली का तू? हो समजली. तू ना खरं रंजना दिमाग शांत ठेवत जाय. दिमागानं काम घेत जाय थोडं. कोणतेही काम रागानं घाई काही न करा नसते लागत. असे काम शांत दिमागानं करा लागत असतात, शांततेमध्ये. समजली का? तू टेन्शन नको घेऊ. तू या बी बदला निघून जाईन आणि माया बी बदला निघून जाईन, आणि म्हणतात आपलं नाव बी नाही येईल. मग आपल्या दोघीला फक्त मजे पाचं काम आहे बस. तोपर्यंत तू वच्छलाला काही म्हणू नको, काही बोलू नको. शांततेनं काम घे. समजली का तू काय म्हणून राहिली मी तर? हो समजली मुन्नी, मी समजली. हे झाली ना गोष्ट. चल जातो मी घरी आता सारी वावरातून. भांडे गिंडे सरे तसेच पडले आहे, भांडे बी घासताय मला. तू वच्छलाला काही बोलू नको, सर्व मावर सोडून दे. समजली का? हो समजली. तुला समजतच नाही बाई ना, गोड बोलून आपलं काम करायला लागत असते. असं भांडणं करून जोर जोरानं बोलून काही फायदा नाही आहे. शांततेमध्ये आपलं काम करा, कोणा शौकीने झाला पाहिजे आपल्यावर. समजली ना? हो मुन्नी मी समजली. चल जा तुम्ही घरी. हो मी जातो घरी, मला स्वयंपाक करायचा आहे. बरं ठीक आहे. खरं मुन्नीले लय दिमाग आहे बाई. लयच दिमाग आहे मुन्नीले. बरोबर बोलली ते. अशा कामं शांततेनं करायला लागतात. कोणाला आपल्यावर शौकीने झाला पाहिजे. आता वच्छलाला म्हणा तू वाटच पाय म्हणा आता. त्यापासून मी कसा बदला घेत होतो. खरं बाई मुन्नी जोडलंय दिमाग आहे. लय दूरचा विचार करते ते. नाही तर मी तर बापा बडबड करून पुरं कामच वाया गमावून राहिली होती. मला वच्छलाबाईसोबत भांडण नाही करायला लागेल. तिला आयडियानं पिन भरून द्यायला लागेल. माया नाव बी नाही आलं पाहिजे, माय काम बी झालं पाहिजे. असे कामं शांततेमध्ये करायला लागतात. कोणाला आपल्यावर शौकीने झाला पाहिजे. बरोबर बोलली मुन्नी. चाल माय बाई, बरंच झालं मला मुन्नी भेटली. तिनं समजून तरी सांगितलं मला. जातो आता घरी. माया प्लॅनले उद्या अंजाम देतो. आता येईल वच्छलाची मजा. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, अब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. पाहिलं तू आनंदी? पाहिलं ना ते भाऊजी कसे बोलतात तर मला. काही गलती नाही आहे, काही नाही आहे तरी मला बोलू राहिले. पाहिलं तू ना, हे हमेशापासून मला असे बोलतात. माझी गलती नसली ना तरी मला बोलतात, आणि मी ऐकून बी घेतो. हेच तर गलती आहे ताई तुमची, तुम्ही ऐकून घेता. तुमची गलती नसली ना तरी तुम्ही ऐकून घेता. काही गलती नाही तुमची, काही नाही तरी तुम्हाला बोलत आहे आणि तुम्ही ऐकून घेताय. म्हणून घरातल्या लोकांची हिंमत वाढलेली आहे आणि भाऊजीची हिंमत वाढलेली आहे. तुम्ही ऐकून घेता ना, म्हणून मला बी ऐकायला लागत आहे. आता घरातले लोक मलाही बोलून पाहताय की हिची गलती नसताना हिलाही बोलावा, हे ऐकून घेईन. तुम्हाला भाऊजी बोलले आणि मला जगदीशजी बोलले, काही गलती नसून बी. जगदीशजीला वाटलं वहिनी कशी ऐकून घेते दादाची, वहिनीची काही गलती नसली तरी बी तर बोला आनंदीले बी, आनंदी बी ऐकून घेईन. घरातल्या लोकांना आदत झालेली आहे ना तुम्हाला काही गलती नसताना बी बोलायची. आता तसंच ते माझ्यासोबत बी करायला पाहताय. नाही आनंदी बस झालं, आता लय झालं. आता नाही ऐकणार मी कोणाची. नाही गलती नसताना जर मला बोलतील तर मी नाही ऐकणार. मला बी जबाब देणं येते. बरोबर बोलल्या ताई तुम्ही ऐकता म्हणून तुम्हाला बोलतात. आपण जेवढं दबलो ना तेवढं हे लोक आपल्याला दाबून पाहतात. घरातल्या लोकांना आदत झालेली आहे आता काही गलती नसताना बी तुम्हाला बोलायची. आणि ह्या घरातल्या लोकांना वाटते मोठी सुनता ऐकतेस, गलती नसताना बी ऐकून घेते. काही म्हटलं तर किती बोला तिले, काही म्हणा ऐकूनच घेते. लहान सुन बी ऐकून घेईन. मलाही बोलू राहिले. काही गलती नाही, काही गोट नाही, काही माट नाही. बाहेरचा रक्का आपल्यावर काढतील का ते? तुम्ही ऐकून घेसान, मी नाही ऐकणार. या मी तर चालली जाईन आपल्या मायबापाच्या घरी. तू चालली जाशील माय बेटा मायबापाच्या घरी? मी कोणाच्या घरी जाऊ? मला कोण आहे म्हणून यायचं ऐकत आली माय बाई मी. बोला बापा किती बोलसानच ना. मग का गलती नसताना बी ऐकून घेसान का? असं वाटलं बापा काय भांडण करू, काय बोलू राहिले. जर याईनं मला घराच्या बाहेर काढून दिलं तर कुठं जाऊ मी? कोण आहे मला? त्या गोष्टीचा विचार करू करू हमेशा चूप राहिली मी, काहीच नाही म्हटलं. म्हणूनच त्या लोकांची एवढी हिंमत वाढली ना. कसं आहे ताई तुम्हाला माहित आहे का, आपण चूप राहतो. आपल्याला वाटते बापा आपला संसार आहे, आपला संसार नाही मोडला पाहिजे. काय करता माय बापाची इथं जाऊन आपण समजूतदारीचं काम घेतो. ऐकून घ्या बापा, करा ऍडजस्ट.
आपण ऍडजस्ट करतो, आपण चूप राहून जातो, त्याला हे लोक आपली मजबुरी मानून घेतात, आपल्याला कमजोर समजतात. त्याला माहित नाही आहे आपली काही कमजोरी नाही आहे, आपली ताकद आहे. सहन करण्याची ताकद तेव्हा बाईलाच दिलेली आहे. बाई जेवढं सहन करू शकते ना तेवढं कोणीच सहन नाही करू शकत. हे बाईची कमजोरी नाही आहे, हे बाईची ताकद आहे. घरातले लोक आपल्याला अबला समजतात. बाई काही अबला नाही आहे, ते सबला बी आहे. बाई जेवढी शांत आणि प्रेमळ असते ना तेवढीच ते रुद्र बी असते. मग ते आपल्या रुद्र अवतारात आली ना मग कोणाला नाही ऐकत. आता सहनच नाही करायचं आहे ताई आपल्याला, बिलकुल सहन नाही करायचं आहे. आपली गलती नाही आहे, काही नाही आहे, तरी ते आपल्याला बोलतील का? तुम्ही हे रडणं बंद करा बरं. ताई तुम्ही रडून हे साबित नका करू की तुम्ही अबला आहे म्हणून. सबला बना सबला. अबला बनून काही फायदा नाही आहे. रडणं बंद करा. तुम्ही सहन करत आले ना म्हणून तुम्हाला ते सहन करायला लावत आहेत. जर पहिलेच तुम्ही ॲक्शन घेतलं असतं, पहिलेच सांगितलं असतं की माही गलती नसताना जर मला कोणी बोललं तर मी ऐकणार नाही, तर कोणाची हिंमतच नसती तुम्हाला बोलायची. असं वाटलं बाई आपला संसार आहे बापा, नवरा आहे, लेकरू आहे, मायबाप नाही आहे, कोणी नाही आपल्या मागं पुढं, मी एकटी काय करणार, कसं वागवणार लेकरू. म्हणून मी चूप राहिली बाई एवढ्या वर्ष. काही नाही म्हटलं. या लोकांना जसं राय म्हटलं तशी राहिली. या लोकांना जे म्हटलं ते केलं, यायच्या होले हो लावली. असं वाटलं बापा कोणी नाही आपल्या मागं पुढं, आपल्याला घरातून काढून दिलं तर कुठं जाऊ आपण लेकराला घेऊन. म्हणून मी चूप राहिली. खास करून मग पोराच्या इकडे पाहून चूप राहिली हो बाई मी. जास्त गोष्टीचा फायदा उचलला मग येईन. यायच्या भरोशावर राहू का आपण? बाईनं चाललं तर बाई काही करू शकते. केलं नाही एवढ्या वर्ष सहन, आता काही गरज नाही आहे सहन करायची. तू तर चालली जाशील ना आपल्या मायबापाच्या घरी, मी कोणाच्या घरी जाऊ? मला तर मायबाप बी नाही आहे. आई आता तरी डोळे खोला, आता तरी डोळे खोला. एवढं तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला समजलं नाही का? आता तरी डोळे खोला. तुम्ही चाहलं तर काही करू शकता, काही करू शकता तुम्ही. बाई काय नाही करू शकत, सरच करू शकते. म्हणून तुम्ही सर्वात पहिले स्वतःला कमजोर समजणं बंद करा. कमजोर नका समजू स्वतःला. तुम्हीच जर स्वतःला कमजोर समजसाल तर समोरचा व्यक्ती तर तुम्हाला कमजोर समजणारच आहे 100%. म्हणून म्हणतो सर्वात पहिले स्वतःला कमजोर समजणं बंद करा. तुम्ही काही नाही करू शकत, तुम्ही सर्वच करू शकता. मग तुझे म्हणणं काय? आपण घरदार सोडून चाललं जायला पाहिजे? नाही नाही नाही, घरदार सोडून जायला पाहिजे हे नाही म्हणत आम्ही. घरातल्या लोकांना सांगायला पाहिजे की आमची गलती झाली तर आम्ही ऐकू. जर आमची गलती नसताना जर तुम्ही आम्हाला बोलसाल तर आम्ही बिलकुल ऐकू नये. आमची गलती नसताना आम्हाला तर बिलकुल बोलायचं नाही. साफ साफ या घरातल्या लोकांना सांगावं लागेल आपल्याला, खास करून आपल्या नवऱ्याला. आपली गलती नसताना जेव्हा तेच आपल्याला बोलतील तर दुसरे तर आपल्याला बोलतीलच. घरातले लोक तेव्हाच बाईची इज्जत करतात जेव्हा तिचा नवरा तिची इज्जत करते. जर नवऱ्याने इज्जत नाही केली तर घरात कोणीच बाईची इज्जत करत नाही. हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जो नवरा आपल्या बायकोची इज्जत करीन त्या घरातनी त्याच्या बायकोची सरी इज्जत करतील. आणि जर नवराच बायकोची इज्जत नसेल करत तर त्या घरात त्या बाईची काहीच व्हॅल्यू नसते, तिची कोणीच इज्जत करत नाही. म्हणून हर नवऱ्यानं आपल्या बायकोची इज्जत केली पाहिजे, आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे. नवऱ्याला कशी बायकोपासून अपेक्षा असते, बायकोनं नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, तशी बायकोची बी अपेक्षा असते की नवऱ्यानं बी बायकोला समजून घेतलं पाहिजे. हमेशा का बायको समजून घेणार का नवऱ्याला? लेकराईला बी मोठं करायची जिम्मेदारी होती ना मावर. आता झाले ना लेकरं मोठे मोठे, समजदार झाले ना. मानतो मी जास्त मोठे नाही झाले पण समजण्यालायक झाले ना. त्याला दिसत नाही का आपल्या मायवर किती अत्याचार होतात, आपल्या मायले किती बोलतात, काय संस्कार पडतील त्या लेकराईवर. आज घरातले लोक तुम्हाला बोलत आहे, दादा तुम्हाला बोलते त्या लेकराईसमोर, तर समोर चालून तुमचे लेकरं तुम्हाला बोलतीलच. कारण की त्यानं लहानपणापासून पाहिलेलं आहे ना. आपल्या आईले आपले बाबा बोलतात, आपली आई ऐकून घेते, उद्या चालून लेकराई बोलतील, ते म्हणतील बाबाची ऐकते तर आमची ऐकीन. असे संस्कार पडतात ना लेकराईवर. तुमच्या समोरच्या फ्युचरसाठी, तुमच्याच नाही तुमच्या लेकराईच्या समोरच्या फ्युचरसाठी तुम्हाला दादाला साफ साफ शब्दात सांगा लागेल, माई गलती नसताना मला बोलायचं नाही, मी ऐकणार नाही. आज तुम्ही बोलू राहिले, उद्या चालून माई लेकरं मला बोलतील. तुम्हाला एक पोरगा आहे, तो मोठा होईल, त्याचं लग्न होईल, त्यानं जे लहानपणी पाहिलेलं आहे तो मोठ्यापणी बी तेच करीन. तोही त्याच्या बायकोला बोलत जाईन गलती नसताना बी. आनंदी आता लय दूरचा विचार करू राहिली बाई ना तू. नाही नाही ताई, दूरचा विचार नाही आहे. लेकरं मोठे व्हायला काही टाईम लागत नाही. ज्या संस्कारातनी लेकरं मोठे होतात तेच संस्कार ते समोरच्या पिढीला देत असतात. तुमचे लेकरं ह्या संस्कारात जर मोठे होतील तर मोठे झाल्यावर ते बी तसेच होतील. तसे दादा तुमच्या संग वागत आहेत तसेच ते आपल्या बी पार्टनरसोबत तसेच वागतील. आता हे तुमच्यावर आहे, तुम्हाला तुमचे लेकरं कोणत्या संस्कारात मोठे करायचे आहे. तुम्हाला आताच काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल, नाही तर मग काही खरं नाही. ताई तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, कोणीही बोललं ना तर चालते, कोणी आपल्या ऐकून नसलं ना तरी चालते, पण आपला नवरा आपल्या ऐकून असला पाहिजे. आपल्या नवऱ्यानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे, नाही तर मग काही मतलब नाही आहे. मग तुझ्या काय विचार आहे? चालतं मग घर सोडून? नाही नाही नाही, घर सोडून जायचं नाही म्हणून राहिली मी. पाहून आपण हे घर सोडून चाललं जाऊ? नाही, तू म्हणत होती ना मी आई बाबाच्या घरी चालली जाईन. मी काहून जाऊ घर सोडून? जेवढं घर माया नवऱ्याचं आहे तेवढंच घर माया आहे म्हटलं. ज्या दिवशी माय लग्न झालं, माय सरनेम चेंज झालं, त्या दिवशीपासून जे काही मा नवऱ्याचं आहे ते माया झालं. मी काहून जाऊ हे घर सोडून? तेवढा अधिकार मा नवऱ्याचा आहे या घरावर, तेवढाच अधिकार माया बी आहे या घरावर. मी काहून जाऊ हे घर सोडून? मायापासून जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यानं हे घर सोडून जा, मी नाही जाणार हे घर सोडून. हे झाली ना गोष्ट आनंदी. यायले सबक शिकवासाठी हे घर सोडून जायची गरज नाही आहे. इथं राहून बी यायले सबक शिकू शकतो आपण, यायच्या नाकात दम करून. ना तुम्ही यायला कसा सबक शिकवतो तुम्ही. नाव सराईले लाईनवर आणलं ना तर नावाचीच आनंदी नाही म्हटलं. आनंदी त्याजवळ काही प्लॅन आहे का? आहे ना ताई, जबरदस्त प्लॅन आहे माझं. कोणता व? सांगतो ना तुम्हाला, फक्त मी जसं म्हणतो ना तसं करा तुम्ही. पहा मग आपले नवरे कसे सिद्ध होतात. तर मग नवरेच काय आपली सासू बी सिद्धी होते. नाही बाई सांग ना नाही काय प्लॅन आहे तर. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? काय करायचं आहे व? काही नाही करायचं आहे आपल्याला. काही नाही करायचं आहे? काय प्लॅन काय आहे तुझ्या? तू तर म्हणता काही नाही करायचं आहे आपल्याला. हाच माझा प्लॅन आहे, काही नाही करायचं आहे आपल्याला.
म्हणजे तू काय म्हणू राहिली, काय बोलू राहिली, मला काही नाही समजू राहिलं बाईना. हो ताई, समजलं नाही का तुम्हाला? आपल्याला काही नाही करायचं आहे म्हणजे आपल्याला काहीच नाही करायचं आहे. फक्त झोपून राहायचं आहे, बसून राहायचं आहे, बस. एक काही कामाला हात नाही लावायचा आहे, काही कामाला. आता नाही बाई, आपण काम नाही करू तर कोण करेल ना आपल्या घरात काम? करतील कामं घरातले लोक, ज्याला कामं करायचे आहे त्याला. फक्त आपल्याला काम नाही करायचं आहे. ते म्हणतात ना, चालल्या जा तुम्ही, तुमची काही गरज नाही आहे. असं समजा म्हणा की आम्ही घरात हावच नाही. करा म्हणा तुम्ही, तुम्हाला जे करायचं आहे ते. पोरले बोलतात ना मायच्या ऐकून, मायचीले लागते ना पोराईले, गलत असलं तरी बी. आता माय लेकं मिळून कामं करा म्हणा. आम्ही नाही करत म्हणा कामं. आपली ड्युटी पाणी सोडून द्या म्हणा, घरातले कामच करा. आम्ही घरातले कामं करतो तेव्हा कधी तुम्ही ड्युटीवर जाता म्हणा. आम्ही नसलो तुमचं काय होईल? पण हे समजत नाही ना माणसाईले, हे नाही समजत ना. समजत नसते माणसाईले, समजून द्या लागत असते. आपण जेव्हा असं करू तेव्हाच त्याला समजीन, तेव्हाच त्याची गलती समजीन. आपल्याला गलती नसताना बोलतात ना ते. आता गलतीत आहो म्हणा आम्ही, आता बोला म्हणा. सरे कामं करून सर्व करून म्हणतात की कामं करत नाही, झोपून राहता, कामं करत नाही, झोपून राहता. आता तुम्ही नाहीतरी म्हणता म्हणा. आता आम्ही झोपूनच राहतो म्हणा, आता आम्ही कामं करतच नाही. बोला म्हणा. पण बाई ना, काम बिघडलं नाही पाहिजे. काही बिघडत नाही ना ताई, काही बिघडत नाही. स्वतःवर फक्त विश्वास ठेवा. तुम्हाला स्वतःवर विश्वासच नाही आहे ना? नाही नाही आनंदी, आता मला स्वतःवर विश्वास आला. तू न सांगितलं ना मला समजून, तू आहेस ना माझ्यासोबत. आतापर्यंत मी एकटी होती म्हणून मी काही करू नाही शकली. आता आपण दोघी आहो ना, आहेस ना तू माझ्या सोबतीले. आता मी काही करू शकतो. तू जशी म्हणून राहिली ना तसंच करू आता आपण. आपण आता काही कामाला हात नाही लावू. म्हणते ना आता बाई, झोपा काढतात कामं नाही करत, झोपा काढतात कामं नाही करत. आता आम्ही झोपाच काढतो म्हणा. आता झोपून राहतो आम्ही, करा म्हणा तुम्ही कामं. तेव्हा सात्या बाईले बी समजेल आणि आपल्या नवऱ्याला बी समजेल आपलं काय महत्त्व आहे तर या घरात. नाही तर या घरातल्या लोकांना वाटते की आपलं काही महत्त्वच नाही आहे. ताई, या घरातल्या लोकांना आपलं महत्त्व समजून द्या लागेल आपल्याला, की आम्ही किती महत्त्वपूर्ण आहोत या घरामध्ये. हो आनंदी, बरोबर बोलली तू. असंच करू आता आपण. ताई, आता काही म्हणायचं नाही, काही बोलायचं नाही, काही भांडण करायची गरज नाही आहे. म्हणजे काहीच करायची गरज नाही आहे ना? आता समजलं तुम्हाला, आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे.